मी तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना मीडियाला हात जोडून विनंती करतो, आज दादा नसताना जे काही संकट या राज्यावरती पवार कुटुंबावरती आलेले, या परिस्थितीमध्ये पहिलेच त्यांना सावरू द्या. 12-15 दिवसानंतर, महिनाभरानंतर सुद्धा पक्ष विलगीकरण करायचा, मर्ज करायचा, राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं याला कालावधी आहे, वेळ आहे. आज त्यावरती कुठल्याही प्रकारचा दुजोरा आपण देऊ नये. खोटं कोण बोलतं? कारण की सातत्यानं त्यांच्या पक्षाकडनं अनेक नेत्यांचा दावा करण्यात येतोय, हा दावा करण्यात येतो. त्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय? एवढा उतवळेपणा आजच का? ज्या वेळेला दादा हयातीत होते, दादांना तुम्ही कधी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं? कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्र सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करून नाही पाहिले? मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले? ठीक आहे, आज मला त्याच्यात जाऊ नका. सर्व पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी एकमत केलं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुनीत्रा वहिनींना बारामतीहून मुंबईला यावं लागलं. सर्व विधिमंडळातील कामकाज असेल किंवा गटनेतेपदाची प्रक्रिया काल पूर्ण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत, त्यांच्याशी देखील पक्षातल्या आमच्या प्रमुख नेते मंडळींनी चर्चा केली आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा जो काही निर्णय झाला त्याबाबत देखील काल 5 वाजता सुनीत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी इथून पुढच्या काळामध्ये सुनीत्रा वहिनी असतील. विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिलं असेल तर गटनेत्या म्हणून सुनीत्रा वहिनींच्या बाबत काल एकमत करण्यात आलं, एकमतानं निर्णय झाला आणि विधिमंडळामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील ते देखील सुनीत्रा वहिनींनीच घ्यायचे. उपमुख्यमंत्र्याची जागा, ती खुर्ची उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनींना देण्याबाबत पक्षातल्या सर्व प्रमुखांनी निर्णय केला आणि आम्ही देखील त्याला अनुमोदन दिलं. हा पहिला टप्पा पूर्ण केलाय. आता पक्ष संघटना असेल, पक्षाचं विलगीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, या आयत्या वेळेला, ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत? म्हणजे दादांचं मुख आपण त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत? अंत्यविधी झालाय, आजचा 5वा दिवस आहे. अजून 10-12 दिवसानंतर यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील, चर्चा करतील. पण मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो, आज सकाळीच सुनीत्रा वहिनींचं माझं देखील फोनवरनं संभाषण झालं आणि वहिनींना सांगितलं, वहिनींनी आम्हाला सांगितलं की आपण सगळेजण दादांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आता सगळ्यांनी दुःख बाजूला ठेवलं पाहिजे. तुम्ही कुणी खचू नका, मी तुमच्या सोबत आहे. आणि आम्ही सांगितलं की वहिनी आपण आहात म्हणूनच आम्ही सुद्धा दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये फिरायचंय. आणि दादांनी जे काही 35 वर्ष या महाराष्ट्राकरता झिजलेत ते स्वप्न आपल्याला दादांचं पूर्ण करायचंय. परंतु सुनीत्रा वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात, उत्तराधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे. मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढे असला पाहिजे. त्यांनी सांगितलं आपले 12-15 दिवस हे सगळे विधीचे संपू दे, त्यानंतर पक्षातल्या सगळ्या प्रमुखांना, तुम्हा सर्व आमदारांना एकत्रितपणानं बोलून आपण पुढच्या चर्चा काय असतील किंवा कशा पद्धतीने आपल्याला पक्षाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे हे आपण घेऊ. त्यामुळं जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार आहे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही. उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे, विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधिमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचंय, कुणाला वेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या, हा सर्वस्वी अधिकार हा सुनीत्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल. त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीनं कुठलंही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजोरा देऊ नका, त्याला महत्व देऊ नका. मी पुन्हा सांगतो, 10-12 दिवसानंतर सुनीत्रा वहिनी ज्या वेळेला प्रसार माध्यमांना बोलवून
त्यांची भूमिका स्पष्ट करतील, तीच भूमिका जाहीर असेल किंवा ती भूमिका अण्णा, खरं योग्य तर असेल. अण्णा, तुम्ही ज्या मावळ भागातून निवडणूक लढवता तिथे खरं तर भाजपच तुमचा मित्रपक्ष हा विरोधात आहे आणि तुमचा आता नेता गेलेला आहे, तर किती तुम्हाला ह्याचं सगळं म्हणजे किती खच्चीकरण झालं? हे बघा, शेवटी आता दादा गेल्यानंतरनं प्रत्येकाला पोरकं वाटतंच किंवा जो आधार असतो, आपण काही प्लॅनिंग करून राजकारणात सुद्धा काम करत असतो, जनतेला आश्वासनं देत असतो. परंतु ठीक आहे, आज नियतीनं घाला घातला आणि त्यातून फक्त पुणे जिल्हा किंवा मावळ नाही तर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे, मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जो निर्णय घेत आहेत त्याला देखील अनुमोदन देत आहेत, त्याचं त्यांना देखील समर्थन करतात किंवा त्यांच्या मागे उभे आहेत. कालच्या सगळ्या प्रक्रियेतनं आपण पाहिलं असेल